नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरती पवित्र पोर्टल मार्फत होत असते दोन प्रकारामध्ये. पहिला प्रकार होता मुलाखतीसह, दुसरा मुलाखतीशिवाय. मुलाखतीशिवाय म्हटलं की तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्था आठवतात, ज्या सरकारी स्कूल आहेत ज्यामध्ये. पण जर मुलाखतीसह होणार असेल तर त्या ठिकाणी खाजगी संस्था आपल्याला आठवतात. ह्या खाजगी संस्थेमध्ये मुलाखत घेण्यासाठी एका जागेला 3 विद्यार्थी बोलवले जातात, ज्यांना टेटला चांगले मार्क आहे. आणि मग त्या 3 विद्यार्थ्यांमधनं एका विद्यार्थ्याची निवड केली जात होती. मग या मुलाखतीला पूर्वी 30 मार्क होते. 15 मार्क तुम्हाला अध्यापन कौशल्य आणि 15 मार्क तुमचं व्यक्तिमत्व चाचणीसाठी होते. पण आता यामध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि यामध्ये एकच बदल, तो म्हणजे 30 मार्कांच्या परीक्षेऐवजी आता 100 मार्कांची परीक्षा होणार आहे. आता तुम्हाला सर परत 100 मार्कांची परीक्षा? आम्ही टीईटी दिली, सीईटी दिली, डीएड, बीएड, 12वी पदवी दिली, टेट दिली, आता परत 100 मार्कांची परीक्षा. समजून घेऊया आपण नेमकी कशी होणार आहे 100 मार्कांची परीक्षा. मुलाखत प्रकारामध्ये हा मोठा बदल झाला. पारदर्शकतेसाठी हे करणं गरजेचं होतं आणि आय थिंक सो हा जो बदल आहे हा चांगला बदल आहे. 100 मार्कांची परीक्षा कशी होणार थोडक्यात समजून घेऊया. सगळ्या खाजगी संस्था, ज्या संस्थांना 2 ऑप्शन असतात, तुम्ही डायरेक्टली मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह असं दोघंही फॉर्मॅटमध्ये त्यांना निवड करण्याची संधी आहे. पण ज्या ज्या संस्था मुलाखतीसह घेतात त्या संस्थेला त्या उमेदवाराची 100 मार्कांची आता टेस्ट घ्यावी लागणार आहे. आणि ती कशी असणार आहे थोडक्यात बघूया. पण तत्पूर्वी तुमच्या माहितीत असणाऱ्या सगळ्या विद्यार्थी मित्रांना तुमच्या ग्रुपवर शेअर करा. इग्नाइट अकॅडमीची टीईटी 2026 साठीची द्रोणा 10.0 लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच 1 एप्रिल पासून चालू झाली आहे. ह्या बॅच मध्ये तुम्हाला विथ बुक किट आणि बॅग मोफत घरपोच मिळणार आहे. ज्यांच्याकडे बुक ऑलरेडी अवेलेबल असतील त्यांनी ही बॅच जॉईन करावी. ह्या सेपरेट बॅचेस पण अवेलेबल आहे, ज्यामध्ये तुम्हाला जी टीम मार्गदर्शन करणार आहे त्यांनी ऑलरेडी 9 बॅचला शिकवलंय. सेम फॅकल्टी तुम्हाला 10व्या बॅचला. मार्केटमध्ये जर बघितलं तर प्रत्येक बॅचला फॅकल्टी बदलते, चेहरे बदलतात, 2 चेहरे फिक्स असतात. असं नाही, सेम फॅकल्टी तुम्हाला प्रत्येक विषयाची ब्रँड टीचर तुम्हाला इथे शिकवणार आहे, लक्षात घ्या. सो टेस्ट सिरीज भरपूर आहे, स्टडी मटेरियल भरपूर आहे, बुक्स अवेलेबल आहे. त्यानंतर तुम्हाला डाऊट क्लिअरिंग सेशन सुद्धा अवेलेबल असणार आहे. ह्या बॅचेस जॉईन करा, तुमच्या मित्रांना सांगा. खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲपची लिंक दिलेली आहे. चला मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. हा जी आर आलाय बघा, 2 एप्रिल 2026 चा जी आर आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून आलेला हा जी आर आहे. त्याचं टायटल आहे पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीचा मुलाखतीसह हा प्रकार निवडणाऱ्या शैक्षणिक संस्थांनी उमेदवारांची निवड करण्यासाठी अनुसरावाची मानक कार्यपद्धती, ज्याला आपण स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस म्हणतो, एसओपी म्हणतो, ती त्याने निश्चित केलेली आहे. काय आहे नेमकी थोडक्यात बघूया आपण. डायरेक्ट तुम्हाला मी जी आर कडे घेऊन जातो. हा जी आर आहे आणि यामध्ये सांगितल्याप्रमाणे 100 मार्कांची तुमची टेस्ट होणार आहे. आता शासन निर्णय काय सांगतो की ही टेस्ट घेणं गरजेचं आहे, अपेक्षित आहे. संबंधित संस्थांनी ही टेस्ट घ्यावी. त्यांनी सांगितलंय काय, पारदर्शकता विश्वासार्हता वाढावी यासाठी शैक्षणिक संस्थांनी त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या उमेदवारांपैकी सर्वाधिक योग्य उमेदवाराची निवड करण्यासाठी शासन निर्णयासोबत जोडलेल्या परिशिष्टाप्रमाणे गुणांकन प्रक्रिया अवलंबणे आवश्यक आहे, ज्यामध्ये सुधारित गुणांकन प्रक्रियेनुसार एकूण 100 गुणांपैकी सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवाराची निवड करून त्यास नियुक्ती देणे क्रमपात्र असणार आहे. आणि तिसरा मुद्दा सांगितला आहे, उमेदवारांना जर समान मार्क पडले तर ज्या उमेदवाराचं वय जास्त असेल त्या उमेदवाराचा विचार इथे करावा. पण वय जरी सारखं असेल, वय देखील सारखं असेल तर 12वीचे मार्क ज्याला जास्त होते त्याचा विचार करावा. आणि या सगळ्या प्रोसेसवरती लक्ष ठेवण्यासाठी जबाबदारी दिली आहे शिक्षण अधिकारी आणि शिक्षण उपसंचालक यांनी याच्याकडे लक्ष ठेवावं. आणि त्यांनी लक्ष ठेवताना हे निश्चित करावं ही 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 प्रोसेस ही प्रॉपर होते का, निवडलेला उमेदवार हा नियुक्तीस प्रॉपर आहे का, तरच त्याला मान्यता द्यावी. आणि पुढे सांगितलंय की टेट 2025ला झालेली, म्हणजे टेट तिसरी झाली, ह्या तिसऱ्या टेटला आणि यापुढे होणाऱ्या सगळ्याच शिक्षक भरतीच्या प्रोसेसला हे लागू असणार आहे. चला बघूया मग 100 मार्क कसे असणार आहे. 1 बाय 1 तुम्हाला मी इथे दाखवून देतो 100 मार्क कसे असणार. तुम्ही पण समजून घ्या की मुलाखतीसह जर तुम्ही गेला 100 मार्क कसे असणार. बघा पहिलाच मुद्दा त्यांनी सांगितला आहे. पहिला मुद्दा 75 मार्कांसाठीचा मुद्दा आहे. बघा पहिला मुद्दा 75 गुणांसाठी. कसं, शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीमध्ये प्राप्त गुण किती तुम्हाला, त्याचे काय करणार आहे, चाचणी परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांकांच्या 75% गुण इथे कन्सिडर केले जाणार आहे. कसं कन्सिडर करणार आहे, उदाहरण दिलंय, एक विद्यार्थी एकशे नावाचा, त्याला 200 पैकी टेटला 140 मार्क पडले. मग कसे कॅल्क्युलेट करणार, तर कॅल्क्युलेशन त्याचं असं असणार. बघा बघा त्याचं कॅल्क्युलेशन मी इथे लिहितो. सपोज 200 मार्कांना 200 पैकी 200 पडले तर त्याला 75 मार्क देऊन टाका. पण जर त्याला 140 पडले तर किती द्यायचे हे कॅल्क्युलेशन करा. सपोज एका विद्यार्थ्याला 140 मार्क पडले, मग त्याने किती मार्क पकडायचे इथे ते इथे दिले. बघा 200 पैकी 200 पडले तर 75 मार्क पकडा आणि जर कमी पडले तर ते कॅल्क्युलेट करा. मग हे कॅल्क्युलेट जर केलं तुम्ही तर काय होणार, कॅल्क्युलेशन 140 तिकडे गेला तर x इज इक्वल टू
75 गुणिले 140 भागिले 200. हे कॅल्क्युलेशन करा, 0 0 कॅन्सल होऊन जाईल. 2ने भाग केला आता 10चा, बेस हाती 14. 75 गुणिले 7 जर केलं, 7 5 35, 7 7 49 आणि 3 51 भागिले 10. 51 515 भागिले 10 म्हणजेच काय होणार बरं? 51.5. बघा 51.5, सॉरी 52.5 म्हणून म्हणायचं, 52.5 हे मार्क त्याला पडणार आहे. ओके, मग त्यांनी दिलाय हा फॉर्म्युला, हा 75 मार्कासाठी. पहिला निकष कळला, 75 पैकी मार्क कसे द्यायचे, त्याला टेटला पडलेले मार्क, म्हणजे टेटचा विचार इथे केला जाणार आहे. म्हणजे तुमचं शिक्षण, तुमचा अभ्यास, तुमचा ही परीक्षा वाया जात नाही, लक्षात घ्या. दुसरा मुद्दा बघूया आपण. दुसरा मुद्दा 75 झाल्यानंतर दुसरा आहे तुमचा किती मार्काचा? 8 मार्कांचा दुसरा प्रश्न आहे. तुम्हाला सोडवायचं काहीच नाही, दिले मार्क द्यायचे. तुम्ही कॅल्क्युलेट करा आता लगेच बसल्या बसल्या. तुम्हाला किती मार्क पडले? करा कॅल्क्युलेट. 75 पैकी तुम्हाला किती मार्क पडतात? दुसरं 8 पैकी किती मार्क पडणार तुम्हाला? बघा, तुमचं व्यावसायिक अर्हता म्हणजेच काय? तुमचं डीएड किंवा बीएड. बघा, या एक्झामसाठी ज्या पदाला तुम्ही आता मुलाखत देणार आहात ना, त्या पदाला व्यावसायिक अर्हता काय लागते? जसं की 1 ते 5 ला डीएड लागतं बाबा, 6 ते 8 ला बीएड लागतं बाबा, 9 ते 10 ला पण बीएड लागतं, 11 ते 12 ला पण बीएड लागतं. मग तुमचं जर व्यावसायिक अर्हता चेक केली, त्यामध्ये विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण असाल तर 5 गुण मिळेल. प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण असाल 3 गुण, 5 किंवा द्वितीय श्रेणीला 2 गुण. तुमच्या मार्कशीट वरती लिहिलेलं असतं बघा तुमची श्रेणी कोणती आहे, त्यानुसार तुम्हाला हे गुण असतील. आणि हे महत्वाचं आहे, जे की तुम्हाला ह्या पदासाठी आवश्यक असलेल्या व्यावसायिक अर्हतेपेक्षा अधिकची अर्हता तुमची असेल. उदाहरणार्थ रिक्वायरमेंट होती डीएड, पण तुमचं बीएड पण झालंय, मग तुम्हाला ज्या अर्थी तुम्हाला 3 गुण द्यावे लागतील. रिक्वायरमेंट होती बीएड, पण तुमचं एमएड झालंय, मग तुम्हाला अधिकचे मार्क द्यावे लागतील. असे 5 आणि 3 पकडले तर आउट ऑफ मार्क सुद्धा तुम्हाला यामध्ये मिळू शकतात. तिसरं जाऊया आपण. तिसरा पॅटर्न यामध्ये कसा आहे गुणांकन देण्याचा, तर शिफारस केलेल्या पदाची शैक्षणिक अर्हतेनुसार. शैक्षणिक अर्हता काय असेल? 12वी असेल, पदवी असेल किंवा पदव्युत्तर पदवी असेल. तुम्ही जर विशेष प्रावीण्य असेल तर 5 गुण आहे, प्रथम श्रेणीमध्ये 3 गुण आहे, 5 किंवा द्वितीय श्रेणीला 2 गुण आहे. आणि विशेष म्हणजे जी बेसिक आवश्यकता होती त्यापेक्षा अधिकची अर्हता असेल. फॉर एक्झाम्पल पदवी होती पण तुमच्याकडे पदव्युत्तर पदवी आहे, पदव्युत्तर पदवी होती पण तुमच्याकडे तर पीएचडी आहे. मग हे जर ऍडव्हान्स तुमचा असेल, अधिकची अर्हता, तुम्हाला 2 गुण, हे 5 आणि 2 7, तुम्ही आउट ऑफ 7 मार्क सुद्धा इथे घेऊ शकतात. लगेच कॅल्क्युलेट करा, तुम्हाला पडता का 7 मार्क चेक करा. आणि सगळ्यात शेवटी राहिले ते 10 मार्कांची मुलाखत तुमची असणार आहे. मुलाखत ही तुमची 10 मार्काची 2 प्रकारात आहे. पहिलं म्हणजे मुलाखत व्यक्तिमत्व चाचणी संभाषण कौशल्य विषय संदर्भात 5 गुण असणार आहे. आणि दुसरं म्हणजे अध्यापन कौशल्याला 5 गुण असणार आहे. ही व्यक्तिमत्व चाचणी समोर बसून ते संस्थेचे माणसं असतील तुमच्याशी बोलणार आहे, तुमचा कॉन्फिडन्स कसा आहे, तुमचा प्रामाणिक कसा आहे, तुमचं देहबोली कशी आहे, त्याला 5 मार्क. आणि अध्यापन कौशल्याला 5 मार्क. शिफारस झालेल्या विषय गटातील विषय ज्ञान, तुमची जर शिफारस झाली 9 ते 10 वर्गाला आणि तुमचा गणित विषय आहे तर गणित विषयाचं ज्ञान किती आहे, चिकित्सक ज्ञान किती आहे, उपयोजना क्षमता ज्ञान किती, 2 मार्क त्याला असणार आहे. उमेदवाराचं पाठ निरीक्षण, त्यामध्ये पाठाची पूर्वतयारी, विषय मांडणी व पाठादरम्यान शैक्षणिक साहित्याची प्रभावी वापर, 2 गुण असणार आहे. आणि पाठामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग प्रतिसाद, पाठाचे यशस्वी पुनरावलोकन, त्याला 1 मार्क. असे तुमचे हे 5 मार्क असणार आहे. इथे सुद्धा तुम्हाला 10 पैकी 10 मार्क सुद्धा पडू शकतात. सो कॅल्क्युलेट करा तुमचे मार्क कसे असणार आहे. या पद्धतीने हे तुम्हाला 100 गुणांसाठीची ही परीक्षा असणार आहे. इथे परीक्षेला लिहायचं वगैरे काही नाही, फक्त इंटरव्ह्यूचे 5 मार्क आणि अध्यापन कौशल्याचे 5 मार्क हे तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये करावं लागणार आहे. बाकी 90 मार्क तुम्हाला आत्ता एक कॅल्क्युलेट करता येणार, तुम्हाला किती मार्क पडतात. म्हणजे मला काय सांगायचं आहे, तर यामध्ये बघा 90 मार्काचं कॅल्क्युलेशन तुम्ही आत्ताही करू शकता. 90 पैकी तुम्हाला किती मार्क पडू शकतात. पहिले जे आहे तुमचे 75 मार्क आहे, दुसरे जे आहे तुमचे 8 मार्क आहे, आणि तिसरे जे तुमचे 7 मार्क आहे. 75 मार्क जे असणार तुमचा टेटला किती मार्क पडले त्याच्यावर डिपेंड आहे. 8 मार्क जे असणार तुमची व्यावसायिक अर्हता कशी आहे त्याच्यावरती आहे. त्यात तुमचं जर बेसिक डीएड असेल, डीएड बीएड जे काय असेल त्यामध्ये तुम्ही प्रथम विशेष प्रावीण्य असेल तर तुम्हाला विशेष प्रावीण्याला 5 मार्क आहे. प्रथम प्रावीण्य असेल 3 मार्क आहे. पास असाल फक्त किंवा द्वितीय प्रावीण्य असेल 2 मार्क आहे. आणि तुमचं ऍडव्हान्स शिक्षण असेल त्यामध्ये डीएड पाहिजे होतं पण तुमचं डीएड प्लस बीएड झालंय तर तुम्हाला 3 मार्क. इथे सुद्धा तुम्हाला 8 पैकी 8 मार्क मिळू शकतात. कॅल्क्युलेट करा तुम्हाला किती मार्क पडतात. आणि तिसरं जे आहे 7, त्याला म्हणूया आपण शैक्षणिक पात्रता. शैक्षणिक पात्रता चेक करा. विशेष प्रावीण्य असेल तर 5 मार्क आहे, प्रथम प्रावीण्य असेल तर 3 मार्क आहे, पास असाल किंवा द्वितीय असेल 2 मार्क आहे, आणि ऍडव्हान्स तुमचं प्रावीण्य असेल तर 3 मार्क आहे. इथे सुद्धा तुम्हाला 7 पैकी इथे 2 मार्क म्हणूया आपण 2, इथे सुद्धा तुम्हाला 7 पैकी 7 मार्क मिळू शकतात. असे जर कॅल्क्युलेट केले तर टोटल 90 पैकी तुम्हाला किती मार्क पडतात आता कॅल्क्युलेट करा.
राहिले 10 मार्क, तर 10 मार्कांवरती तुमचं आता ते 2 मार्क, एक म्हणजे मुलाखत ऍक्च्युअली, एक म्हणजे अध्यापन कौशल्य, 5-5 मार्क तुम्हाला मिळणार आहे. 10 पैकी ऍटलिस्ट तुम्ही 7-8 मार्क तर पाडू शकता. मग तुम्ही आता एक कॅल्क्युलेट करू शकता तुमचं सिलेक्शन होणार आहे की नाही मुलाखतीसह मध्ये. अशा पद्धतीने तुमची मुलाखत होणार आहे. आणि या संदर्भात तुम्हाला अजून काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका. 100 मार्कांची परीक्षा योग्य आहे अयोग्य आहे, पारदर्शकता वाढेल की कमी होईल, आणि या दृष्टीने शिक्षण विभागाने घेतलेला निर्णय योग्य की अयोग्य आहे, मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडला व्हिडिओ तर लाईक मात्र करा, पण तत्पूर्वी तुमच्या मित्रांना तुमच्या सगळ्या ग्रुपमध्ये शेअर करा. इग्नाइट अकॅडमीची बॅच चालू आहे द्रोणा 10.0, सेपरेट ₹2 बॅच सगळ्यांनी जॉईन करावी. प्रत्येक विषयानुसार सेपरेट बॅच आहे. सुधारित पुस्तकांची आवृत्ती मार्केटमध्ये अवेलेबल आहे. तुम्ही ॲपवरून पण परचेस केलं तर तुम्हाला डिस्काउंट नक्कीच मिळेल. त्यासाठी काय करा, तुम्ही ॲप डाउनलोड करून हवी ती बॅच किंवा हवी ते पुस्तक ऑर्डर करा. अधिक माहितीसाठी ह्या नंबरला कॉल करा. अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. आणि आवडला व्हिडिओ तर लाईक करून तुमच्या मित्रांना शेअर करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.